नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा GR प्रसिद्ध झालेला आहे। पहा, शासन निर्णय आलेला आहे। अंगणवाडी सेविकांसाठी नक्कीच खुशखबर असणार आहे, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। शासनाकडून येणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस यांच्यासाठीच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असतील, लेटेस्ट निर्णय असतील, ते जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे चॅनलचा। तर चला मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया आणि पाहूया आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी। या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, सन 2026-27 या आर्थिक वर्षात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी GR निघालेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत 8 मे 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि यानुसार आता इथं पहा, अधिकारी कर्मचारी यांचे वेतन वाटप करण्यात येणार आहे किंवा वेतन अदा करण्यासंदर्भात निधी वितरित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे, निर्गमित झालेला आहे। यानुसार आता पाहू शकता, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते आणि सन 2026-27 आर्थिक वर्षाकरता मागणी क्रमांक 1 मुख्य लेखा शीर्षक 2236 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे मार्च व एप्रिल 2 महिन्याचे वेतन या ठिकाणी पहा, मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रामध्ये रकाना क्रमांक 2 मधील लेखा शीर्षक उद्दिष्टाकरता रकाना क्रमांक 5 प्रमाणे एकूण किती रुपये 85 कोटी 80 लक्ष इतका निधी वितरित करण्यासाठी व खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळालेली आहे। तर पाहू शकता, मोठ्या प्रमाणात आता निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी आता वितरित करण्यात येणार आहे। 85 कोटी 80 लक्ष एवढा निधी वाटप करण्यात येणार आहे। माहे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा वेतन अदा करण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे। नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी। पहा, अतिशय मोठा निर्णय, 2 महिन्याचं अर्थ तुम्हाला वेतन अदा करण्यात येणार आहे। त्यानुसारच हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, वितरण सुरू होत आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून ठेवा। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।